हिंदू मुस्लिम प्रेम प्रकरणामुळे संगमनेरमध्ये तणाव, तीनबत्ती चौकात रास्ता रोको। संगमनेर शहरातील मुस्लिम समाजातील तरुणी व संगमनेर शहरात शेजारील हिंदू समाजातील मुलगा यांच्यातील प्रेम संबंधातून लग्नाचा निर्णय घेतल्याने संगमनेर शहरात मंगळवारी दुपारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। या प्रकरणात पोलिसांनी मुलीला संरक्षण दिल्यामुळे नाराजी व्यक्त करत मुस्लिम तरुणांनी शहरातील तीनबत्ती चौकात काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं। उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी समजूत काढल्यानंतर सुमारे तासभराने आंदोलन शांत झालं। मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहराजवळील एका गावातील शेजारी राहणाऱ्या हिंदू धर्मातील मुलगा व मुस्लिम धर्मातील मुलीमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते। दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेत घरातून निघून गेल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं। त्यानंतर मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र मुलीने स्पष्टपणे पालकांकडे जाण्यास नकार दिला। त्यामुळे पोलिसांनी मुलीला काही दिवस सुरक्षिततेच्या कारणास्तव एका मुलींच्या वसतिगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला। मात्र मंगळवारी सकाळी ही माहिती मुलीच्या पालकांना मिळाल्यानंतर ते वसतिगृहात पोहोचले आणि मुलीचा ताबा देण्याची मागणी केली। मात्र मुलीचा नकार कायम राहिल्याने पोलिसांनीही हस्तक्षेप टाळला। दरम्यान पालकांनी मुलीला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला। यावेळी शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी मुलीच्या आईसह नातेवाईकांना धक्काबुक्की, मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी व समाज बांधवांनी केला आहे। पोलिसांनी मुलीला दुसऱ्या वाहनातून सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर या प्रकाराबाबत समाजात नाराजी पसरली। सध्या रमजानचा महिना सुरू असताना पोलिसांनी संयमाने वागायला हवं होतं असा आरोपही करण्यात आलाय। याच्या निषेधार्थ सुरुवातीला मोठा जमाव शहर पोलीस ठाण्यात जमा झाला, मात्र दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत हा जमाव दुपारी 4च्या सुमारास तीनबत्ती चौकात जमा झाला आणि रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। मारहाण केल्याचा आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। त्यामुळे काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर व मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला। त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्यानंतर सुमारे तासभराने आंदोलन मागे घेण्यात आलं। सध्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। एकंदरीत संगमनेर शहरात सणासुदीच्या दिवसात शांततेचे वातावरण आहे, मात्र काही समाजकंटक जाणून बुजून या प्रकरणाला वेगळे वळण देत असल्याचे शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला। सध्या रमजान महिना पुढे श्रीराम नवमी, हनुमान जन्मोत्सव, गुढीपाडवा अशा सणासुदीच्या दिवसात शांतता सुव्यवस्था अबाधित राखणं प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे, परंतु काही समाजकंटक जाणून बुजून वेगळे वळण देत आहेत। सध्या वातावरण शांत असून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे। सोशल मीडियाच्या कोणत्याही अफवा पसरवणाऱ्या माध्यमांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत। महासत्ता न्यूज, संगमनेर।